सरांचं सेशन खूपच म्हणजे अमेझिंग, म्हणजे त्याला शब्दच नाही आहे काही. आणि आज खरंच असं वाटलं की मी रामायणात गेली आणि त्या राम सीता आणि जे काय रामायण होतं ते मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे जय श्रीराम. Hello, I am Rotarian Asmita. I am past colleague of Nikhil also, and I was amazed with his research. म्हणजे रामायणामध्ये एवढे सगळे डिटेल्स आहेत ॲक्च्युअल रामायणामध्ये जे वाल्मिकीने लिहिलं आहे, तर ते ऐकून खरंच खूपच म्हणजे मला अमेझिंग वाटलं. आपला भारत देश किती प्रगत होता तेव्हा. आणि मला तर हे सर्व मुलांपर्यंत बसवायची खूप इच्छा आहे. तर आर्यन स्कूलमध्ये मी नक्की निखिलचं सेशन अरेंज करणार आहे आणि आमच्या क्लबमध्ये तर 2दा त्याला बोलवणारच आहे, मेन सेशनला आणि प्रिक्वेलला. खूपच छान. Everyone, today's event, which in which we had the speaker Nikhil Bhalerao, was something really worth listening to, and I would advise each and every institution, be it a school, college, any institution, should host Nikhil Bhalerao to find out the real facts about Ramayana and Indian Itihas, which is the need of the hour. It really shows how far advanced our culture was, and we should stop really following the West as our peers, because India is the best. हॅलो, आजचा हा जो सेशन झाला, रामायणाबद्दल जी माहिती सांगितली ती खूप अशी इन्स्पायरिंग होती माझ्यासाठी. कारण की माझ्या जनरेशनमध्ये शक्यतो मुलं देवांमध्ये एवढा विश्वास ठेवत नाही. पण मलाही आधी तसंच होतं की देव नाही बाबा, नाही पटत. बट हळूहळू तो इंटरेस्ट वाढला आणि आजच्या सेशननंतर मला आय एम सो इन्स्पायर्ड की मी आता देवामध्ये विश्वास करतो आहे. आणि मला रामायणाबद्दल अजून मला माहिती जाणण्याची मला एक काय म्हणतात इच्छा मिळाली. एक खूप चांगली एक संधी मिळाली मला ते एक्सप्लोर करण्यासाठी. सो खूप खूप धन्यवाद. बट स्लोली हळूहळू येतो आहे तो इंटरेस्ट. अँड टुडे आय गॉट सो इन्स्पायर्ड की मला खरंच ह्याच्याबद्दल अजून नॉलेज घेण्याचं प्रोत्साहन मिळालं होतं. सो त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. अँड मी ॲक्च्युली यूथ एक्सचेंजला जाऊन आलो आहे. त्यांना सगळ्यांना माहीत असेल. सो 1 वर्षासाठी मी ब्राझीलला गेलो होतो. सो असं वाटतं काही लोक असे आहेत की अरे बाबा आपण जाऊन आलो म्हणजे खूप मोठं काम केलं आहे. आता मला पण थोडंसं असं आहे तो मनात की हो बाबा आपण खूप जाऊन आलो आहे आणि फ्लाईटने आलो. असं वाटतं की अदर साईड ऑफ द ग्लोब आहे, खूप मोठं काम केलं. आता मला असं वाटतं की आता कुठेच जाऊन हे झालं आहे. आय एम सॅटिस्फाईड. पण आत्ता जे मी बघितलं की कुठले एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला विदाऊट एनी एअरप्लेन वगैरे किंवा विदाऊट एनी काय म्हणतात फॅसिलिटी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जे आजच्या युगात आपल्या आहे, जे आजच्या टाइम पिरियडमध्ये आहे, तो आय एम नाव इन्स्पायर्ड टू गो समथिंग अजून मला एक्सप्लोअर करावं असं वाटेल. आणि थँक्यू व्हेरी मच. खूप आवडलं मला. आय एम रिअली अमेझड.